तुम्ही हे व्यवस्थित केलं ना, कोणतीही पॉवर विचारू द्या, तिकडे तर आता आपण एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरच घेतलेला आहे ना. एक्स क्यूब येऊ द्या, एक्सचा चौथा घात येऊ द्या, एक्सचा 10वा येऊ द्या, 50वा येऊ द्या, 99वा येऊ द्या, तुम्हाला प्रश्न सुटणारच. मी सांगतो तुम्हाला, मी गॅरंटी देतो. व्यवस्थित लिहून ठेवा, हे कुठेच नाही मिळणार तुम्हाला, मी सांगतो. म्हणजे मी जे जिथपर्यंत आता घेऊन जाणार आहे तुम्हाला ज्या लेवलला, हे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील, मी सांगतो तुम्हाला. आणि इथे मायनसच्या जागी प्लस. बघा ना किती सिंपल आहे. म्हणजे तुम्ही शिस्तबद्ध जर लिहून घेतलं, मी जसं सांगतोय, कोणताही प्रश्न येऊ द्या, शेवटपर्यंत बघा, मी सांगतो कोणताही प्रश्न येऊ द्या, सुटणार. मी सांगतो ना तुम्हाला, असं जर व्यवस्थित वेने केलं ना, कोणती पण परीक्षा असू द्या, SSC GD, CHSL, RRB NTPC, पोस्टल असिस्टंट, कोणती पण, SSC CGL, कोणती परीक्षा असू द्या, ही जी टेक्निक आहे ना, ही बेस्ट टेक्निक आहे. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? स्मार्टली अभ्यास करताना तुम्हाला माहितच आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा एक्झाम्स निघतात, बऱ्याचशा पदभरती होतात. त्याच्यामध्ये SSC GD, SSC CHSL, RRB NTPC, पोस्टल एक्झाम्स, बँकिंग एक्झाम्स, बऱ्याचशा परीक्षा होत असतात. आता त्याच्यामध्ये मराठी विद्यार्थ्यांना बरंचसं मटेरियल हे मराठीमध्ये अवेलेबल नाहीये. त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना बराचसा प्रॉब्लेम येतो. आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बराचसा प्रॉब्लेम येतो. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की सर, RRB NTPC, SSC GD, बँकिंग एक्झाम्स यासारख्या परीक्षांमध्ये काही प्रश्न सारखे विचारले जातात, त्याच्यावर एक व्हिडिओ आणाच. आणि तुमच्या पुन्हा विनंतीला मान देऊन आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला गॅरंटी देतो, अशा प्रकारचा व्हिडिओ हिंदीमध्ये बरेचसे अवेलेबल असतील, मराठीमध्ये असे व्हिडिओ अवेलेबल नाहीत. आणि ते तुम्हाला आपल्याच YouTube चॅनलमध्ये मिळतील. तर आता जसं स्क्रीनवर तुम्ही पाहताय ना, तशा स्वरूपाचे आणि अजून बरेचसे टाईप्स परीक्षेमध्ये विचारले जातात. ते सगळे टाईप्स या प्रश्नाशी निगडीत मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊन आलेलो आहे. नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपथ अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण एक एक टाईप पाहू. प्रत्येक टाईपमध्ये एक एक ट्रिक आहे. ती ट्रिक पुन्हा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज भासणार नाही, कारण त्या ट्रिक्स मी इथेच व्यवस्थित कव्हर केलेल्या आहेत. सो आता आपण टाईप नंबर 1 पाहू. बघा प्रश्न काय असेल. प्रश्न काय आहे, x अधिक 1/x बरोबर 3 दिलेला आहे, तर x वजा 1/x बरोबर किती? आता बघा याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला प्लस दिलेला आहे आणि मायनसचं विचारलेलं आहे. याच्यामध्ये कुठेच स्क्वेअर नाहीये, क्यूब नाहीये, म्हणजे इथं वर्ग नाहीये, इथे घन नाहीये, चौथा घात नाहीये, ते पुढे येणार आहे. पण आता हे कसं करायचं बघा. अशा वेळेला याचं उत्तर काय असणार बघा. सरळ एक वर्गमूळ काढायचं, स्क्वेअर रूट. हा जो 3 दिलेला आहे, 3चा करायचा वर्ग म्हणजे 3चा स्क्वेअर, आणि -4 करायचं कंपल्सरी. -4 का केलं, इथे मायनस आहे, मी इथे पण मायनस घेतलाय. या टाईपमध्ये हे लक्षात ठेवा. मायनस विचारलेला आहे, इथे मी मायनस केलं. बघा उत्तर काय येणार, 3चा वर्ग 9, 9 वजा 4, उत्तर किती येणार? उत्तर येणार वर्गमुळात 5. झालं, हे उत्तर आलं या प्रश्नाचं. सिंपल आहे की नाही? अजून एक प्रश्न सोडवू आपण. आता बघा या प्रश्नामध्ये x अधिक 1/x 5 दिलेला आहे. कसं सोडवणार आपण? तर वर्गमुळात कशाचा स्क्वेअर करणार? या 5चा. 5चा स्क्वेअर वजा 4, कंपल्सरी हे लक्षात ठेवा. 5चा वर्ग किती येतो? तो येतो 25, आणि 25 वजा 4, उत्तर किती येणार? वर्गमुळात 21. झालं, या प्रश्नाचं उत्तर वर्गमुळात 21. आहे की नाही? सिंपल सांगा. हा होता टाईप नंबर 1. आता जाऊ आपण टाईप नंबर 2 कडे. आता या टाईप नंबर 2 मध्ये उलट विचारलंय. बघा ना, x - 1/x दिलेला आहे आणि x + 1/x विचारलेलं आहे. काय करणार बघा, सेम लॉजिक, सेम ट्रिक. काय करणार आपण, हे जे 3 दिलेलं आहे ना, त्या 3चा करणार वर्ग. आता मागच्या टाईप मध्ये आपण मायनस केलं, इथं काय करणार आपण, इथे करणार प्लस, म्हणजे 3चा वर्ग अधिक 4 करणार कंपल्सरी. हे 4 कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. मग 3चा वर्ग किती येणार? 9 अधिक 4. 9 अधिक 4 किती येतं बरं? तर ते येतं 13. वर्गमुळात 13 उत्तर झालं या प्रश्नाचं. आहे की नाही? सिंपल सांगा. अजून एक प्रश्न सोडवू आपण. बघा या प्रश्नामध्ये काय दिलंय, x वजा 1/x बरोबर 5 दिलेला आहे. तर काय करणार, इथे वर्गमुळात 5चा वर्ग अधिक 4 बरोबर. 5चा वर्ग किती येतो? 5चा वर्ग येतो 25 अधिक 4. 25 अधिक 4 किती येणार? वर्गमुळात 29. हे झालं उत्तर या प्रश्नाचं. येतोय लक्षात? टाईप नंबर 2. जाऊ आता आपण टाईप नंबर 3 कडे. आता बघा या टाईपमध्ये तिथे स्क्वेअर दिलेला आहे. बघा x² अधिक 1/x² हे विचारलेलं आहे. दिलेलं काय आहे, x + 1/x 3 दिलेला आहे. याची ट्रिक लक्षात ठेवा. जर असं असेल, इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे, आणि इथे स्क्वेअर विचारलेला आहे, तर काय करायचं बघा,
हा जो 3 दिलेला आहे त्या 3चा करायचा वर्ग आणि नंतर करायचं -2. -2 कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा, हे ट्रिक लक्षात ठेवा. 3चा वर्ग -2. मला सांगा 3चा वर्ग किती येतो? 9. 9 - 2 उत्तर किती येतं? 7. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं 7. बघा ना किती लवकर प्रश्न सुटतो. आता याच टाईपवर अजून एक प्रश्न घेऊ आपण. तर आता या प्रश्नामध्ये बघा x + 1/x बरोबर 5, x² + 1/x² विचारलेलं आहे. काय करतो आपण या 5चा करतो वर्ग आणि -2. -2 कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. 25 - 2 उत्तर किती येणार? उत्तर येणार 23. डायरेक्ट उत्तर बघा, म्हणजे ट्रिक माहिती असेल लगेच उत्तर येतं. हा होता टाईप नंबर 3. आता जाऊ आपण टाईप नंबर 4 कडे. आता बघा या टाईप मध्ये काय दिलेलं आहे? x - 1/x दिलेला आहे आणि विचारले सेम x² + 1/x². आता बघा मागच्या वेळेला इथे प्लस होतं, इथे पण प्लस होतं. आता काय दिलेलं आहे? इथे मायनस आणि इथे प्लस. काय करायचं बघा, सेम लॉजिक आहे. हा जो 3 दिलेला आहे या 3चा करायचा वर्ग. मागच्या केसमध्ये आपण -2 केलं ना, इथे फक्त करायचं +2. दॅट्स इट. लक्षात ठेवा, टाईप लिहित चला. 3 × 3 = 9 म्हणजे 3चा वर्ग 9 + 2 उत्तर किती आलं? उत्तर आलं 11. बघा किती सिंपल आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं 11. पाहूया आपण आता अजून एक प्रश्न. आता बघा या प्रश्नामध्ये पण x - 1/x 7, x² + 1/x². सेम. तर काय लॉजिक आहे? 7चा वर्ग करायचा, इथे 7चा वर्ग काय करणार? +2. मायनस प्लस असेल तर प्लस करायचं, लक्षात ठेवा. म्हणजे 49 + 2 उत्तर किती येणार? उत्तर येणार 51. या प्रश्नाचं उत्तर आलं 51. आहे की नाही? सिंपल सांगा. जाऊया आता आपण टाईप क्रमांक 5 कडे. आता या टाईप मध्ये काय केलंय बघा, x + 1/x बरोबर 3 दिलेला आहे आणि x² - 1/x² विचारलेला आहे. प्लस आणि तिथे मायनस. काय करायचं बघा, हा जो 3 आहे हा 3 घ्यायचा गुणिले वर्गमुळात काय करायचं? 3चा करायचा स्क्वेअर आणि -4 करायचं. हे लक्षात ठेवा. याचाच करायचा स्क्वेअर -4 -4 करायचा आहे. हे लक्षात ठेवल्यावर 3 गुणिले 3चा वर्ग 9 - 4 किती येणार? वर्गमुळात 5. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 3 वर्गमुळात 5. या प्रश्नाचं उत्तर 3 वर्गमुळात 5. हे लक्षात ठेवा. जे दिले ते गुणिले त्याचा वर्ग -4. हे लक्षात ठेवा. अजून एक प्रश्न सोडू आपण. आता या प्रश्नामध्ये बघा x + 1/x 5 दिलेला आहे, x² - 1/x² विचारलेला आहे. प्लस इथं मायनस तिथे. काय करायचं? हा 5 घ्यायचा, इथे 5 गुणिले नंतर काय करायचं? या 5चाच वर्ग वजा करायचं 4. बघा ना काय येतं? 5 गुणिले 5चा वर्ग किती येतो? 25. 25 - 4 21 म्हणजे वर्गमुळात 21. उत्तर काय येणार? 5 वर्गमुळात 21. 5√21 हे याचं उत्तर. आहे की नाही? सिंपल. या गोष्टी व्यवस्थित लिहून ठेवा, कारण हे डायरेक्ट प्रश्न येतात परीक्षेमध्ये आणि 5 ते 10 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतो आपण जाऊ आता पुढच्या टाईपकडे. आता तुम्ही गेस केलंच असेल. आता काय उरलेलं आहे? इथे पण मायनस, तिथे पण मायनस. काय करायचं बघा, याच्यामध्ये उत्तर काय येणार? हा जो 3 आहे तो 3 तसाच घेणार गुणिले. मला सांगा मागच्या वेळेला आपण 3चा वर्ग -4 केलं होतं की नाही? आता करायचं प्लस. इथे मायनस असेल ना, लक्षात ठेवा. वर्गमुळात करायचं प्लस. म्हणजे इथे 3चा वर्ग येणार आणि +4 येणार. +4 तर कॉन्स्टंटच आहे. बघा 3 गुणिले 3चा वर्ग किती येतो? 9. 9 + 4 किती येतात? 9 + 4 येतात 13. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? 3 वर्गमुळात 13. ते झालं या प्रश्नाचं उत्तर. आहे की नाही? सिंपल सांगा. तर आपण अशा प्रकारेच अजून एक प्रश्न सोडू आपण आणि त्या पद्धतीने हे जे 6 टाईप आहेत व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवा, कारण या 6 टाईपवरच पुढचे सगळे टाईप अवलंबून आहेत. पाहूया आपण आता पुढचा प्रश्न. आता बघा या प्रश्नामध्ये काय आहे? इथे पण मायनस आहे, तिथे पण मायनस आहे आणि तिथे वर्ग विचारलाय x² - 1/x². काय करणार? हा 5 जो आहे हा 5 तसाच घेणार गुणिले काय करणार आहोत आपण? 5चा वर्ग + 4. व्यवस्थित लक्षात ठेवा. 5 गुणिले 5चा वर्ग किती येतो? तो येतो 25 + 4. 5 गुणिले 25 + 4 किती येतं? 29. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? 5 वर्गमुळात 29. 5√29 ते या प्रश्नाचं उत्तर. लक्षात येते का? 6 टाईप. पुन्हा आता पॉज करा व्हिडिओ, पुन्हा रिवाइज करा. काय काय मी सांगितलंय व्यवस्थित वहीत लिहून ठेवा, कारण त्याचा उपयोग आता आपल्याला पुढे होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, गॅरंटी देतो, तुम्ही हे व्यवस्थित केलं ना, कोणतीही पॉवर विचारू द्या. तिकडे तर आता आपण x² आणि x² घेतलेला आहे ना. x³ येऊ द्या, x चा 4था घात येऊ द्या, x चा 10वा येऊ द्या, 50वा येऊ द्या, 99वा येऊ द्या, तुम्हाला प्रश्न सुटणारच. मी सांगतो तुम्हाला, मी गॅरंटी देतो. तर हा टाईप नंबर 6 होता. आता आपण पाहू टाईप नंबर 7. आता बघा हे जे टाईप असणार आहे हे टाईप आहे क्यूबवर आधारित. जसे मागचे 4 टाईप आपण कसे केले?
ते स्क्वेअरवर आधारित होते. आता क्यूबवर आधारित, म्हणजे इथे प्लस प्लस येणार, नंतर प्लस मायनस, मायनस प्लस, मायनस मायनस. म्हणून व्यवस्थित लिहून ठेवा शिस्तबद्ध. पहिले 2 टाईप वेगळे ज्याला पॉवर नव्हती, पुढचे 4 टाईप पॉवर 2ची होती, हे पुढचे 4 टाईप पॉवर 3चे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, बाकी सगळं आपोआप सुटेल. बघा आता ह्याच्यात काय करायचं, तर इथे 3 दिलेला आहे तुम्हाला, ठीक आहे, आणि तुम्हाला एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब विचारलंय. काय करायचं बघा, हा जो 3 आहे ना, त्या 3चा आधी घन घ्यायचा, क्यूब घ्यायचा, त्याच्यातून मायनस करायचं 3ची तिप्पट. हे जे 3 आहेत त्याची तिप्पट मायनस करायची, लक्षात ठेवा. म्हणजे 3चा घन किती येतो 27 वजा 3ची तिप्पट, 3 त्रिक 9, 27 वजा 9, उत्तर किती येणार 18. येते का लक्षात सांगा. आता बघा याच पद्धतीने समजा इथे 3च्या जागी जर 4 असतं, 3च्या जागी 4 असतं, तर मी काय केलं असतं, 4चा घन वजा तिप्पट केली असती, कशाची 4ची, याच 4ची तिप्पट केली असती. मग 4चा घन किती येतो, तो येतो 64 वजा 4 त्रिक 12, म्हणजे उत्तर किती आलं असतं 52. येते का लक्षात. तर ऍक्च्युली जे दिले त्याचा घन करायचा वजा त्याचीच तिप्पट मायनस करायची, हे लक्षात ठेवा. अजून एक प्रश्न पाहू आपण. आता बघा ना, या प्रश्नामध्ये इथे पण प्लस दिले, तिथे पण प्लस दिले. या 5चा आधी करायचा घन, म्हणजे 5चा घन वजा तिप्पट वजा करायची त्यातून, कशाची, याच 5ची, याच 5ची तिप्पट. 5चा घन किती येतो, तो येतो 125 वजा 5 त्रिक 15, म्हणजे 125 वजा 15, उत्तर किती येतं 110. या प्रश्नाचं उत्तर 110 आहे की नाही, सिंपल सांगा. तर हा होता टाईप नंबर 7. टाईप नंबर 8, 9, 10 याचंच कॉम्बिनेशन आहे, फक्त ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ट्रिक अतिशय सोपी आहे. पाहूया आपण टाईप नंबर 8. आता बघा प्लस प्लस झालं, आता इथे काय आहे मायनस मायनस, एकदम सिंपल आहे. मायनस मायनस असेल तर हा जो 3 दिसतोय तो घ्यायचा, त्याचा परत करायचा घन, प्लस करायचा. आता लक्षात ठेवा, प्लस तिप्पट करायची, कशाची, याच 3ची तिप्पट करायची, याच 3ची तिप्पट. म्हणजे मागच्या वेळेला आपण मायनस केलं होतं बघा, इथे फक्त प्लस करतोय. 3चा घन येतो 27 अधिक 3 त्रिक 9, मला सांगा किती येतं उत्तर 36. समजा या 3च्या जागी 4 असतं, तर मी काय केलं असतं, तर सगळ्यात आधी 4चा घन केला असता, प्लस या 4ची तिप्पट केली असती. थांबा परत एकदा लिहितो मी, म्हणजे कसं, इथे तुम्हाला काय करावं लागलं असतं, तिप्पट केली असती मी, कशाची 4ची. मग 4चा घन किती येतो 64 अधिक 4 त्रिक 12, 64 अधिक 12 किती येतं 76. म्हणजे जर इथे 4 असतं तर उत्तर 76 आलं असतं, लक्षात ठेवा. अजून एक प्रश्न पाहू आपण. आता बघा इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे, आणि विचारलंय घन, म्हणजे एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स क्यूब. काय करायचं, हा 5 घ्यायचा, 5चा करायचा घन, अधिक काय करायचं, तिप्पट करायची, कशाची, याच 5ची. 5चा घन किती येणार 125 अधिक 5 त्रिक 15, म्हणजे उत्तर काय येणार 140. या प्रश्नाचं उत्तर 140 आहे की नाही, सिंपल सांगा. अजून 2 टाईप उरलेले आहेत, प्लस मायनस आणि मायनस प्लस. पाहूया आता पुढचा प्रकार. बघा आता हे 2 टाईप फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित. जर तुम्हाला प्लस आणि मायनस दिलेला असेल, काय करायचं बघा, प्लस आणि मायनस दिलेला आहे, तिथे क्यूब आहे, लक्षात ठेवा. काय करायचं, हा जो 3 आहे त्या 3चा करायचा वर्ग आणि नंतर करायचं वजा 1, हे करून ठेवायचं. नंतर याला गुणायचं, कशाने गुणायचं, तर 3चा वर्ग वजा 4 याच्या रूटने गुणायचं. लक्षात ठेवा, मी काय केलं, हा 3 आहे, 3चा वर्ग वजा 1 केलं, इथं पण वजाचं चिन्ह आहे बघा, इथे पण वजाचं, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवायला. आणि इथे वर्गमुळात 3चा वर्ग वजा 4, काय ना, इथे 3चा वर्ग वजा 1, 9 वजा 1 किती येणार 8, गुणिले इथे काय येणार बरं, 3चा वर्ग 9, 9 वजा 4 किती येणार 5, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 8 वर्गमुळात 5, याचं उत्तर लक्षात ठेवा. सो प्लस आणि मायनस आलं तर थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आहे आपण जे घेतलेलं आहे त्याचं, फक्त इथे पण मायनस तिथे पण मायनस, कारण इथे मायनस दिलेला आहे, असं लक्षात ठेवा. आता अजून एक प्रश्न सोडू आपण. आता बघा ना, याच्यामध्येच तोच प्रकार आहे, इथे प्लस आहे तिथे मायनस आहे. काय करायचं याच्यामध्ये, तर सगळ्यात सुरुवातीला हा जो 5 आहे, 5चा वर्ग वजा 1 करून ठेवायचं, गुणिले कशाने गुणायचं, स्क्वेअर रूटने, कशाच्या, तर याच 5चा वर्ग वजा 4च्या, कारण इथे पण वजा इथे पण वजा, हे लक्षात ठेवा जेव्हा प्लस मायनस असेल तेव्हा. तर 5चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग 25 वजा 1 24 येतं, 24 गुणिले 5चा वर्ग 25 वजा 4 किती येतं, 25 वजा 4 येतं 21, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार 24 वर्गमुळात 21. या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही, सिंपल सांगा. आता शेवटचा टाईप आहे, काय असणार, इथे मायनस असणार, इथे प्लस असणार.
फॉर्म्युलामध्ये किंवा ट्रिकमध्ये काय चेंज होणार, इथे मायनसच्या जागी प्लस आणि इथे मायनसच्या जागी प्लस. बघा ना किती सिंपल आहे. म्हणजे तुम्ही शिस्तबद्ध जर लिहून घेतलं, मी जसं सांगतोय, कोणताही प्रश्न येऊ द्या, शेवटपर्यंत बघा, मी सांगतो कोणताही प्रश्न येऊ द्या, सुटणार. पाहूया आपण पुढचा टाईप. बघा आता या क्यूबच्या बाबतीत हा शेवटचा टाईप. इथं मायनस आहे, तिथे प्लस आहे. काय करायचं, जे दिलेलं आहे 3चा वर्ग करायचा. आता मागच्या टाईपमध्ये आपण -1 केलं, इथे करणार +1. लक्षात येतंय. आणि पुढे याला गुणणार मी. कशाने गुणणार, तर वर्गमुळात 3चा वर्ग करणार. मागच्या केसमध्ये आपण मायनस केलं होतं, इथे करणार +4. लक्षात ठेवा हे. मग आता बघा 3चा वर्ग किती आहे, 9. 9 अधिक 1 10. 10 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग 9 आणि 4 13. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार, 10 वर्गमुळात 13. 10√13 या प्रश्नाचं उत्तर. अजून एक प्रश्न पाहू आपण. बघा याच टाईप मधला अजून एक प्रश्न. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. हा 5 दिलेला आहे. काय करणार आपण, 5चा वर्ग अधिक 1 एका कंसात घेणार, गुणिले वर्गमुळात काय घेणार, 5चा वर्ग अधिक किती घेणार, अधिक 4. दोन्ही ठिकाणी प्लस प्लस हे लक्षात ठेवा, ही काळजी घ्या. 5 5 25 अधिक 1 किती येणार, हे 26 गुणिले इथे काय येणार, 5चा वर्ग अधिक 4. आता 5चा वर्ग किती येणार, 5चा वर्ग 25 अधिक 4 29. म्हणजे उत्तर काय येणार, 26 वर्गमुळात 29. आहे की नाही सिंपल, सांगा या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. तर हा होता टाईप नंबर 10. आता जे पुढचे टाईप आहेत ते सगळे हायर ऑर्डरचे आहेत, 4 5 6. पण जर इथपर्यंत तुम्हाला येतंय तर पुढचं तर काहीच नाहीये, खूप सोपं आहे. मी ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. टाईप नंबर 11 पाहू आपण. आता बघा, हायर ऑर्डर जाण्याआधी मला वाटलं की एक आपण रूटचं गणित घेऊया. रूट जर विचारला तुम्हाला, म्हणजे x + 1/x 8 दिलंय, तर √x + 1/√x असा प्रश्न तर खूप वेळा विचारला जातो. किती सिंपल आहे बघा. काय करायचं याच्यामध्ये, हे 8 दिसते ना तुम्हाला, 8 मध्ये 2 मिळवा आणि स्क्वेअर रूट लावून टाका. 8 मध्ये 2 मिळवा, 8 आणि 2 किती येतात, 10. झालं, स्क्वेअर रूट मध्ये 10 लिहून टाका. झालं याचं उत्तर. सिंपल आहे की नाही, सांगा. काय केलं मी, जी संख्या दिलेली आहे x + 1/x ला, तिला घ्या, 2 ऍड करा, रूट मध्ये लिहून टाका, √10. √x + 1/√x चं उत्तर √10. झालं, सिंपल. अजून एक प्रश्न पाहू आपण. हे पहा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, x + 1/x 9 दिलेला आहे, √x + 1/√x काय करायचं, पुन्हा सेम 9 दिसतंय, 9 मध्ये 2 मिळवा, 2 ऍड करा, किती येतं, 11. आणि 11ला काय लावून टाका, स्क्वेअर रूट. झालं, याचं उत्तर वर्गमुळात 11. सिंपल आहे की नाही, सांगा. हा होता टाईप नंबर 11. आता पाहू आपण टाईप नंबर 12, ज्याच्यामध्ये हायर ऑर्डर आहेत. टाईप नंबर 12. आता बघा, या टाईपमध्ये काय विचारलेलं आहे, x + 1/x दिलेला आहे 3 आणि विचारले x चा चौथा घात + 1/x चा चौथा घात इक्वल टू काय. आता मला सांगा, x चा चौथा घात हा ऍक्च्युली x चा चौथा घात जर मी बघितला तर x चा दुसरा घात गुणिले x चा दुसरा घात आहे की नाही. बघा, जर विचार केला तुम्ही, म्हणजे या 2 आणि या 2 ची बेरीज ही 4 येणार की नाही, सांगा. बरोबर, इथेच आपल्याला ते लॉजिक लावायचंय. आता ऐका, म्हणजे मला x² अधिक 1/x² हे माहित पाहिजे. आता तुम्हाला जर तो टाईप आठवत असेल की जर हे दिलेलं आहे तर x² + 1/x² काय येतं बरं, काय ट्रिक सांगितली होती, टाईप बघा मागचा, ते टाईप नंबर 3 होता. त्याच्यामध्ये काय करायचं होतं, 3चा वर्ग करायचा होता, -2 करायचं होतं. म्हणजे 3चा वर्ग -2 उत्तर किती येतं, 3चा वर्ग 9 - 2 7 उत्तर येतं. बरोबर, म्हणजे x² अधिक 1/x² चं उत्तर 7. आता मला पाहिजे काय, ऍक्च्युली x चा चौथा घात पाहिजे. बरोबर, म्हणजे वर्गाचा वर्ग येतो. तर मी काय करू शकतो, या 7ला 7चा वर्ग -2 म्हणजे 7 7 49 -2 47 डायरेक्ट उत्तर लिहू शकतो मी. पण मला एक अशी ट्रिक सांगायची आहे तुम्हाला की जेणेकरून कोणतीही ऑर्डर येऊ द्या पुढे, तुम्हाला ती सोडवता आली पाहिजे. बघा, आता मी काय करतो, हे जे आहे ना x² + 1/x² याचाच उपयोग करतो. बघा, x² + 1/x² हे तर एका ब्रॅकेटमध्ये घेतलं मी. आता मला गुणाकार पाहिजे की नाही, गुणाकार पाहिजे, कारण अजून एका x² ने गुणलं तर मला x चा चौथा घात मिळणार आहे. म्हणून मी काय करतो, यालाच अजून x² + 1/x² ने गुणतो. बघा, व्यवस्थित लिहून ठेवा, हे कुठेच नाही मिळणार तुम्हाला, मी सांगतो. म्हणजे मी जे जिथपर्यंत आता घेऊन जाणार आहे तुम्हाला, ज्या लेवलला, हे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील, मी सांगतो तुम्हाला. आता हे केलं मी गुणाकार, याचा गुणाकार ऍक्च्युली काय येतोय बघा. तुम्हाला जर 2 कंस सोडवता येत असतील, बघा आधी मी काय करणार, या x² ने या x² ला पण गुणणार, अधिक या x² ने 1/x² ला पण गुणणार. बघा,
एक्स स्क्वेअरने एक्स स्क्वेअरला गुणलं, एक्सचा वर्ग गुणिले एक्सचा वर्ग किती येणार, एक्सचा चौथा घात. बघा पटतंय का तुम्हाला, हे झाकलंय मी. आता याच एक्स स्क्वेअरने 1/x स्क्वेअरला गुणणार. मला सांगा, प्लस जर मी एक्स स्क्वेअरने 1/x स्क्वेअरला गुणलं, हा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे की नाही, म्हणजे एक उत्तर येणार आहे. लक्षात येते का मी काय सांगतोय. मग इथे हे सगळं न लिहिता मी डायरेक्ट एकच लिहितो ना, कारण एक्स स्क्वेअरने मी 1/x स्क्वेअरला गुणलं, उत्तर एक येणार आहे. परत प्लस, आता हे झाकतो मी. 1/x स्क्वेअरने आधी एक्स स्क्वेअरला गुणणार, 1/x स्क्वेअर गुणिले एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. बघा इथे 1 येणार आहे. प्लस 1/x स्क्वेअर गुणिले 1/x स्क्वेअर काय येणार, 1/x चा चौथा घात. हे छोटे नियम आहेत घातांकाचे, हे तुम्हाला माहित पाहिजे. आता बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं, एक्सचा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात. बघा मला हेच पाहिजे ऍक्च्युली. तिकडे मी सांगतो ना तुम्हाला, असं जर व्यवस्थित वेने केलं ना, कोणती पण परीक्षा असू द्या, SSC GD, CHSL, RRB NTPC, पोस्टल असिस्टंट, कोणती पण SSC CGL, कोणती परीक्षा असू द्या, ही जी टेक्निक आहे ना, ही बेस्ट टेक्निक आहे. म्हणजे तुम्हाला मजा पण येईल सोडवता. आणि तो जर कॉन्फिडन्स आला तुम्हाला मॅथ्समध्ये, परीक्षा कुठली पण असू दे ना, पोस्ट, म्हणजे मी ज्या पण गव्हर्नमेंटच्या 8 पोस्ट काढल्या, या फक्त कॉन्फिडन्सवर काढल्या. तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही लॉजिकली तुमचा अप्रोच ठेवाल आणि उत्तरापर्यंत पोहोचाल. बघा आता हेच मला पाहिजे, हेच मिळालं. आता 1 अधिक 1 किती येणार आहे, 2 येणार आहे. इकडे बघा ना काय, इकडे डाव्या बाजूला एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर आत्ताच काढलं मी हे, त्याचं उत्तर किती येत आहे, 7. बघा इथे 7 गुणिले, इथे पण सेम आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर, त्याचं उत्तर पण 7च आहे ना, मी आत्ताच काढलंय. 7 गुणिले 7 बरोबर एक्सचा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात अधिक 2 आहे. बघा इथे मला हे 2 नको, इथे 7 किती येणार आहे, 49. बघा ह्याला मी खोडतो इथे आणि इथे 49 लिहितो. हा जो 2 आहे ना, हा 2 इकडे येणार आहे की नाही सांगा मला. हा 2 प्लस जेव्हा इकडे येईल तेव्हा तो मायनस होईल की नाही, म्हणजे ऍक्च्युअल उत्तर काय येणार, 49 वजा 2 x⁴ प्लस 1/x⁴. मला सांगा 49 - 2 उत्तर किती येणार आहे, 47. लक्षात येते का, बघा ना किती सिंपल वेने आपण काढलं. आता तुम्हाला वाटेल की सर तुम्ही एवढं सगळं केलं, पहिल्यांदा तुम्हाला वाटणार की एवढं सगळं केलंय सरांनी, बरंच काय केलंय. पण बघा ना, थोडंसं लॉजिकली विचार करा. हे जर कळलं तुम्हाला की कसं आपण काढलं, ट्रिक पण लक्षात ठेवायची गरज नाही ना तुम्हाला, लगेच उत्तर येतंय. लक्षात येते का. सो याचं उत्तर आलं 47. चला एक काम करू, आपण अजून एक प्रश्न सोडू, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. पाहूया आपण अजून एक प्रश्न. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, x अधिक 1/x 4 दिलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर किती येणार आहे, 4चा वर्ग वजा 2, 4चा वर्ग वजा 2 म्हणजे 16 वजा 2 किती येणार आहे, ते 14. बरोबर आहे. आता मला याचाच उपयोग करायचा आहे. तर एक्सचा वर्ग अधिक 1/x वर्ग, ह्याला अजून एक त्यानेच जर मी गुणलं, मी का केलं असं, कारण मला एक्सचा चौथा घात पाहिजे. 2 आणि 2 4 होणार आहे. इकडे काय येणार, काय उत्तर येणार बघा, एक्सचा चौथा घात प्लस याने याला गुणलं, कॅन्सल होणार, 1 प्लस आता याने याला गुणणार, हे पण कॅन्सल होणार, प्लस 1/x चा चौथा घात. बघा ना इथे पण परत 2 आलेलंच आहे. मग एक्सचा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात अधिक 2, हे 1 आणि 1 2 मी इथे लिहिलं. याचं उत्तर काय येणार आहे, 14 गुणिले 14. मला सांगा 14चा वर्ग किती येतो, 196. मग 14 गुणिले 14 मी इथे लिहिणारच आहे. हे करण्यापेक्षा डायरेक्ट 196 लिहितो ना, आणि हा 2 इकडे येणार आहे, तो येणार आहे वजा 2. मग मला उत्तर मिळणार एक्सचा चौथा घात अधिक 1/x चा चौथा घात 196 वजा 2, उत्तर किती येणार, 194. बघा किती सिंपल आहे, येते का लक्षात. तर हा होता टाईप नंबर 12. आता असंच आपण लॉजिकली सोडवत जाणार आहोत. आपण पाहूया आता टाईप नंबर 13. आता बघा ना, या टाईपमध्ये पण तुम्हाला मजा येणार. बघा x वजा 1/x 3 दिलेला आहे, x⁴ प्लस 1/x⁴. बघा आता मी तुम्हाला परत सांगतो, x⁴ म्हणजे एक्स स्क्वेअर गुणिले एक्स स्क्वेअर, बरोबर. मग एक्सची 2 पॉवर आणि एक्सची 2 पॉवर ही मला घ्यायची आहे. मला सांगा जर हे दिलेलं असेल तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x⁴ कसं काढतो आपण, आत्ताच आपण पाहिलं, 3चा वर्ग अधिक 2
तिथे -2 होता ना, इथे +2 म्हणजे 9 आणि 2 किती आलं 11. आता मला याचाच उपयोग करायचा आहे बघा, x² अधिक 1/x², परत याला मला गुणायचं आहे x² अधिक 1/x². हे असं का केलं मी, x⁴ पाहिजे. काय येणार बघा उत्तर याचं, x² अधिक x² गुणिले 1/x². इथे येणार 1, परत इथे पण येणार 1 आणि इथे 1/x⁴. लक्षात येते का सांगा. आता मला सांगा इथे तुम्ही काय करणार, x² अधिक 1/x². किती येणार हे 11. बघा इथे 11, इथे पण येणार गुणिले 11. तिकडे काय आलेलं आहे सांगा, तिकडे आलेलं आहे x⁴ अधिक 1/x⁴ अधिक 2 आलेला आहे. मग आता बघा 11 गुणिले 11 इथे किती येणार आहे 121 आणि हा जो 2 आहे तो इकडे येणार आहे ना -2 बरोबर x⁴ अधिक 1/x⁴. 121 - 2 किती येणार आहे 119. झालं, याचं उत्तर 119. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर 119 आहे की नाही. सिंपल सांगा. म्हणजे आपण कसं सोडवायचं हे पाहत चाललोय. आता पाहूया आपण पुढचा टाईप. आता बघा ना, हा प्रश्न बघायला खूप अवघड वाटेल. हे 3 दिलेलं आहे x अधिक 1/x, x⁵ + 1/x⁵. पण काही काळजी करू नका, काही घाबरायची गरज नाही. आता बघा ना, x⁵ जो आहे हा x⁵ आपल्याला काय करायचं आहे, या 5ला मी x² × x³ असं लिहू शकतो की नाही. म्हणजे मला x² आणि x³ असं पाहिजे. हे जर तुम्हाला दिलेलं आहे तर मला सांगा x² + 1/x². हे कसं काढायचं असतं बरं, हे आताच आपण बघितलं. 3² - 2 म्हणजे 3 × 3 = 9 - 2 किती येतं 7 बरोबर. आणि x³ जर मी केला इथे बघा x³ अधिक 1/x³ हे जर मला काढायचं असेल तर काय सूत्र आहे, 3³ 3³ वजा याच 3ची तिप्पट. बघा जर आठवत असेल तुम्हाला मग काय येतं सांगा, 3³ किती येतो, तो येतो 27 वजा 3 × 9 ते येतं 18. लक्षात येते का सांगा. तर याचा अर्थ आपल्याला काय करायचंय, हे 7 आणि हे 18 याचा उपयोग करायचा आहे. करूया आपण गुणाकार डायरेक्ट. बघा x² + 1/x² हे एका कंसात लिहितो मी आणि दुसऱ्या कंसात x³ + 1/x³ असं लिहितो. हे का केलं मी असं, कारण 2 आणि 3 हे जर मी गुणाकार केला ऑर्डरमध्ये तर 5 येतं बघा तिथे. आधी गुणाकार करूया आपण. मला सांगा x² गुणिले x³ x⁵ येणार. बघा हेच पाहिजे आपल्याला. प्लस आता मी काय करणार, या x² ने 1/x³ ला गुणणार. बघा इथे मी सोडून दाखवतो. x² ने 1/x³ ला गुणणार. बघा ना, हा 2 आणि याच्यातला हा 2 कॅन्सल होणार, फक्त एकच x उरणार. म्हणजे इथे 1/x उरेल. प्लस आता हे झाकतो मी 1/x² गुणिले x³ वरती जास्त आहे 3 - 2 किती येणार x आणि शेवटी प्लस 1/x² × 1/x³ ते येणार 1/x⁵. बघा ना, आता मला हेच पाहिजे होतं, हे प्लस हे. एक्स्ट्रा काय बरं, एक्स्ट्रा हे आहे माझ्याकडे. पण याचं पण उत्तर आहेच आपल्याकडे. बघा ना, हे दिलेलं आहे 3. बघ आता x⁵ अधिक 1/x⁵ अधिक 3. हे 3 कुठून आलं, 1/x + x. बघा ना 1/x + x हे 3 दिलेलंच आहे. बघा ना, सोडवताना खूप मजा येईल तुम्हाला. इथे 3 आहे, आता हेच 3 इकडे जाणार आहे आणि मायनस होणार आहे. पण आधी यांचा गुणाकार तर करू. हे किती दिलेलं आहे 7. बघा हे दिलेलं आहे 7 गुणिले हे किती दिलेलं आहे, मी इथेच काढलेलं आहे आता 18. 18 गुणिले 7 किती येतं 126. 126 बरोबर हे सगळं, हा 3 इकडे येणार आहे वजा 3. उत्तर काय येणार 123 बरोबर x⁵ अधिक 1/x⁵. बघा ना किती सिंपल आहे. डायरेक्ट उत्तर आलं मला 123. थोडं सोडवावं लागलं, पण प्रॅक्टिस केली ना तुम्ही, मी सांगतो तुम्हाला सोडवतानाच मजा येईल की सर खूपच छान वाटलं. अशा तुमच्या प्रतिक्रिया पण येतील. तर आता पाहू आपण पुढचा टाईप. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 6वा विचारलेला आहे. तर इथे तर तुम्हाला माहित पाहिजे 6वा म्हणजे x⁻³ गुणिले x⁻³. हे 2 तर आपल्याला माहिती आहे. 3रा घात कसा काढायचा आहे, x³ + 1/x³. बघा इथे हे दिलेलं आहे. मला सांगा x⁻³
अधिक 1/x चा घन कसं काढतो आपण? तुम्हाला तो टाईप आठवतोय? काय करायचं? 3 चा घन करायचं वजा याच 3 ची तिप्पट, याच 3 ची तिप्पट किती येणार बरं? 3 चा घन 27 वजा 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर किती येणार? उत्तर येणार 18. याचाच आपल्याला आता उपयोग करायचा आहे. तर आता आपण काय करूया, याचा म्हणजे x घन अधिक 1/x घन याचा गुणाकार स्वतःशीच करूया. x घन अधिक 1/x घन. बघा ना, मी इथे केलंय x चा क्यूब x चा क्यूब. बघा इथे x चा क्यूब x चा क्यूब. x चा 6वा घात आपल्याला आणायचा आहे. बस करूया आता गुणाकार. x घन गुणिले x घन, x चा 6वा घात प्लस बघा ना आता x घन गुणिले 1/x चा क्यूब. क्यूब क्यूब कॅन्सल होणार बरोबर, एकच उरणार. इथे येणार 1 प्लस आता हे झाकलं मी, याने याला गुणलं x क्यूब कॅन्सल होणार 1 येणार प्लस इथे काय येणार 1/x क्यूब इंटू 1/x क्यूब. इथे येणार 1/x⁶. बघा ना, हे 1 + 1 एक्स्ट्रा आहेत. ऍक्च्युली ते उरलं काय आहे x⁶ प्लस 1/x⁶ प्लस हे 1 + 1 2 उरलेला आहे. इथे गुणाकार करूया. ह्याचं उत्तर आत्ताच काढलं मी 18 गुणिले याचं उत्तर पण 18च आहे. 18 गुणिले 18, 18चा वर्ग किती आहे मला सांगा? 18चा वर्ग आहे 324. आता त्याच्यामध्ये हे जे 2 आहे तिकडून इकडे आल्यावर वजा होणार की नाही? 324 वजा 2 उत्तर काय येणार? x चा 6वा घात अधिक 1/x चा 6वा घात. 324 वजा 2 किती येणार? 322. झालं, या प्रश्नाचं उत्तर 322. किती सिंपल आहे बघा, सिंपल अँड सटल, बेस्ट मेथड आहे. आता आपण 6वा झाला, आता 7वा पण इझिली सोडू शकतो. पाहूया आता आपण पुढच्या टाईपमध्ये. आता बघा हा प्रश्न काय दिलेला आहे? x चा 7वा घात अधिक 1/x चा 7वा घात विचारलेला आहे. तुम्हाला माहिती आहे 7वा घात जर मला करायचा असेल तर मला काय करावं लागणार? x चा 4था घात गुणिले x चा 3रा घात. आता 4था घात आणि 3रा घात हे दोन्ही घात आपण काढलेले आहेत. बघा ना, जर तुम्ही मागचा टाईप बघाल x + 1/x 3 दिलेला असेल तर x चा 4था घात प्लस 1/x चा 4था घात आपण उत्तर काढले बघा 47. जाऊन बघा एकदा. जर जमत नसेल तर आपण परत करू शकतो. x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग आणि परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x वर्ग अधिक 1/x चा वर्ग. लक्षात येते का? उत्तर 47च येणार आहे. आता x चा घन प्लस 1/x चा घन, कारण हा 4 झाला, हा 3 मला काढायचा आहे. हे पण आपण करून ठेवलेलं आहे. काय करतो याच्यामध्ये आपण? 3 चा घन करतो वजा 3 गुणिले या 3 चीच तिप्पट करतो ना, म्हणजे 27 वजा 3 त्रिक 9 म्हणजे येणार 18. लक्षात येते का? हे 2 आपण आधी करून ठेवले. आता या दोघांचा गुणाकार करू. बघा x चा 4था घात अधिक 1/x चा 4था घात, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x चा 3रा घात अधिक 1/x चा 3रा घात. गुणाकार केला, गुणाकार करूया आपण. 4 3 इथे येणार x चा 7वा घात प्लस बघा ना, ह्याने याला गुणलं तर काय येणार x प्लस आता हे झाकलं मी 1/x चा 4था घात वरती x चा 3रा घात आहे म्हणजे खाली 1/x येणार आणि प्लस x चा 1/x⁴ इंटू 1/x⁴ ते येणार 1/x⁷. बघा आता मला पाहिजे हेच पाहिजे फक्त, म्हणजे हे आणि हे. पण हे जे मधलं आहे हे एक्स्ट्रा येते x प्लस 1/x. याचं उत्तर काय बघा ना, इथे दिसतंय आपल्याला, इथे 3 आहे प्लस 3. याचं उत्तर काय आलंय सांगा चला. आता x⁴ प्लस 1/x⁴ हे तर 47 इंटू x³ प्लस 1/x³ याचं उत्तर येतं 18. 47 गुणिले 18 हे मला आता करायचं आहे. कसं करतो आपण? 47 गुणिले 18, 47 गुणिले 18, 8 7 56, हातचे आले 5, 8 चौक 32 आणि 7, 32 आणि 7 39 आणि 5 ते येतं 44, हातचे आले 4, 4 1 4 आणि 4 846 म्हणजे याचं उत्तर येतं 846 बरोबर. इथे x² प्लस x⁷ प्लस 3 येते. आता हा +3 मला इथे नकोय, त्याला मला इथे आणावं लागेल म्हणजे वजाबाकी होणार. उत्तर काय येणार माझं? 846 वजा 3 उत्तर येणार 843. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आलं 843. बघा थोडीशी मेहनत करावी लागते पण लॉजिकली उत्तरापर्यंत पोहोचताय हेच महत्वाचं आहे. कळतोय का? हा होता टाईप नंबर 16. पाहू आता आपण टाईप नंबर 17, याच्यावरच आधारित आहे.
आता बघा असा पण प्रश्न विचारला जातो तुम्हाला, x प्लस 1/x बरोबर 4, तर x बरोबर किती? काय करायचंय बघा, मला सांगा. जर तुम्हाला हे माहित असेल तर x वजा 1/x जो आपला टाईप नंबर 1 आहे, आपण काय करतो, वर्गमुळात 4चा वर्ग करतो 16 आणि नंतर त्यातनं 4 वजा करतो. 4चा वर्ग वजा 4 किती येतं उत्तर? वर्गमुळात 12. बरोबर आहे. तर आता काय करायचं, याने याला जर मी गुणलं, याने याला गुणलं किंवा याने याची बेरीज केली मी, काय होईल बेरीज बघा, x प्लस 1/x. हे बघा x प्लस 1/x आणि याची बेरीज कशाबरोबर करायची? याच्यासोबत x मायनस 1/x. बेरीज का केली आता कळेल तुम्हाला. बरोबर, याचं उत्तर तर 4 आहे, याचं उत्तर वर्गमुळात 12 आहे. या दोघांची बेरीज केली, याची आणि याची बेरीज केली. बघा ना आता x आणि x 2x येणार आहे आणि हा 1/x मायनस 1/x हे तर कट होणार आहेत. बरोबर, 4 अधिक वर्गमुळात 12. आता मला x हवाय, x बरोबर 4 अधिक वर्गमुळात 12 भागिले 2 झालं. हेच उत्तर आहे याचं. ऑप्शन असाच असतो. सिंपल आहे की नाही बघा. किंवा कधी कधी ऑप्शन कसा देणार तुम्हाला, आता इथे 4 आहे, ठीक आहे, प्लस 12 म्हणजे काय, 4 त्रिक 12. बरोबर ना, 4 त्रिक 12. 4ला बाहेर काढतो, 4ला बाहेर काढल्यावर 2 येणार आणि वर्गमुळात 3 तसंच राहणार भागिले 2. आणि जर मी याला भागलं 4ला 2ने भागलं तर इथे 2 येणार आणि इथे 2ने 2ला भाग जाणार, म्हणजे उत्तर येणार 2 अधिक वर्गमुळात 3. बघा 4ने 2ला भागलं 2 आलं, 2ने 2ला भागलं तर 1 आलं, इथे वर्गमुळात 3. लक्षात येते काय? सिंपल आहे सगळं. अजून एक प्रश्न पाहू आपण. आता बघा हा प्रश्न तर खूप वेळा विचारला जातो, x प्लस 1/x बरोबर 2, तर x बरोबर किती? जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना व्यवस्थित, बघा ना, जर x ठिकाणी मी 1 टाकलं, 1 भागिले इथे पण x ठिकाणी 1 टाकलं तर उत्तर 2च येते की नाही बघा. 1 अधिक 1/1 म्हणजे 1 बरोबर 2. म्हणजे एक्सचं उत्तर डायरेक्ट किती आलं? एक्सचं उत्तर डायरेक्ट आलं 1. डायरेक्ट येतं, डायरेक्ट. पण समजा हे तुम्हाला क्लिक होत नाहीये, मग काय करणार? आपली तीच मेथड. कोणती मेथड? मी हे बाजूला ठेवतो. आपली काय मेथड असणार, तर x मायनस 1/x हे आधी मी काढून घेणार. ते कसं काढतो आपण, तर वर्गमुळात 2चा वर्ग वजा 4. मला सांगा 2चा वर्ग किती येतो? 4 वजा 4 म्हणजेच वर्गमुळात 0 म्हणजे 0. आता या दोघांची बेरीज करतो मी. बघा x प्लस 1/x प्लस x मायनस 1/x याची आणि याची बेरीज. x आणि x 2x येणार आहे, हे कॅन्सल होणार. 2x बरोबर याची बेरीज काय येते? 2 अधिक 0, 2 अधिक 0 याची बेरीज येते 2. 2x बरोबर 2 म्हणजे x बरोबर 2 भागिले 2 म्हणजेच किती येणार आहे? 1. तेच आता आपण काढलं होतं. म्हणजे सिंपल किती आहे बघा, फक्त माहित पाहिजे. अजून एक डिफिकल्ट प्रश्न वाटतो आपल्याला बघायला, पण तो किती सोपा आहे बघा. बघा असा प्रश्न तर खूप वेळा विचारला गेलाय, x प्लस 1/x बरोबर 2. आता परत तेच बघा ना, ऑब्झर्वेशन करा, मागचाच प्रश्न आहे. इथे जर मी 1 घेतलं एक्सच्या ठिकाणी, इथे पण 1 घेतलं तर उत्तर 2 येतं की नाही सांगा. 1 अधिक 1 बरोबर 2. याचा अर्थ एक्सचं उत्तर किती आलं? 1. किंवा तुम्ही ती मेथड जी आता मी केली x मायनस 1/x ते पण काढायचं, त्याचं 0च येणार आहे. त्याने एक्सचं उत्तर 1च येतं. आता बघा ना, तुम्हाला विचारले बघा ना, मुद्दामून फसवण्यासाठी हे विचारले, मुद्दामून फसवण्यासाठी. एक्झामिनर फक्त तुमच्या पेशन्सचा अंत पाहत असतो, पण आपण त्याच्या पुढं 2 पावलं पाहिजे, हे लक्षात ठेवा कधी पण. आता x 1 आहे, 1चा 25वा घात तो 1च येणार आहे आणि या पण 1चा 25वा घात तो पण 1च येणार आहे. म्हणजे 1 अधिक 1 याचं उत्तर किती येणार आहे? याचं उत्तर येणार आहे 2. लक्षात घ्या किती सिंपल आहे. सो कळतंय का सगळ्यांना काय चालू आहे. आता आपण टाईप नंबर 1 शेवटचा टाईप बघू, तो पण खूप सोपा आहे. बघा टाईप, बघा आता फसवण्यासाठी काय काय विचारतात तुम्हाला. x चा 99वा घात प्लस 1/1चा 99वा घात आणि 1चा 99वा घात 99th पॉवर मायनस 1/x⁻99. बघा ना किती अवघड वाटतं आणि तेवढंच ते सोपं पण आहे. आता मला सांगा, ह्या पूर्ण याला जर मी x मानलं, म्हणजे x चा 99वा घात जो आहे त्याला मी जर फक्त x मानलं, x माना किंवा a माना, चला ह्याला आपण a मानू, ह्याला आपण a मानू. मला सांगा a प्लस 1/a तुम्हाला दिलेला आहे 11. विचारलं काय आहे बघा ना, इथे जर मी a टाकलं, a मायनस 1/a बरोबर किती? हाच टाईप नंबर 1 होता आपला. जर असं दिलेलं असेल a प्लस 1/a 11 आणि जर हे काढायचं असेल तर डायरेक्ट सूत्र काय होतं बरं? डायरेक्ट सूत्र होतं
तुम्हाला करायचा होता a चा वर्ग वजा 4, दॅट्स इट. म्हणजे आपण x घेतलं होतं, जरा आठवा, टाईप नंबर 1. a चा वर्ग वजा 4 म्हणजेच 11चा वर्ग वजा 4. 11चा वर्ग किती येतो? 121 वजा 4. उत्तर किती येणार सांगा? 121 मधून 4 गेले तर उत्तर येणार 117. बघा किती सिंपल आहे. म्हणजे याचं उत्तर आलं 117. सिंपल आहे की नाही? अजून एक आता शेवटचा प्रश्न पाहू आपण. आता बघा ना, याच्यामध्ये सेम आहे, मायनस दिले आणि प्लस विचारले. मी काय करणार? x⁻99 जे आहे त्याला मी काय करणार? याला xच घेतलं, बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे x - 1/x हे तर 8 दिलेलं आहे. तर x + 1/x हे जर विचारलं तर काय करायचं? आपण काय करतो? या 8चा स्क्वेअर करतो आणि अधिक 4 करतो. लक्षात घ्या, 8चा वर्ग अधिक 4, 64 अधिक 4. उत्तर काय येणार? वर्गमुळात 68. म्हणजे याचं उत्तर आलं √68. किती सिंपल आहे बघा. हा आपला शेवटचा प्रश्न होता. म्हणजे या टाईपवर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातातच आणि ते तुम्हाला आलेच पाहिजेत जर तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिलेला असेल. व्यवस्थित नोट्स काढा, पुन्हा पुन्हा पहा व्हिडिओ, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण तुम्ही सगळे व्हिडिओ पाहताय पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात. आणि सबस्क्राईब केल्यावर तिथे एक बेल आयकन पण आहे, त्याला पण तुम्ही प्रेस करा. कारण जे जे व्हिडिओ आम्ही टाकत जातोय ते बरेचसे व्हिडिओ, सगळेच व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेत परीक्षांसाठी आणि वेगवेगळ्या परीक्षांसाठी. सो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच फॉर ऑल दी लव्ह. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.